आज आपण बनवणार आहोत मस्त असा पुलाव. कारण आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या वगैरे पण येतात, मटर येतात आणि गाजर पण येतच असते. त्याच्याने आपल्याला बनवायचा आहे आज पुलाव. तिथे घेतलेच आहे, फ्लावर घेतलेला आहे मी, आलू घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण घेतलेला आहे आणि हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. शेंगदाणे पण घेतलेले आहेत. तर जेवढे खडे मसाले आहेत तेवढे घ्यायचे. माझ्याकडे एवढे अवेलेबल होते, मी एवढे खडे मसाले जे आहेत ते घेतलेले आहेत. लवंगा, काळे मिळे, इलायची, फ्लावर जास्त, दालचिनी, जिरे आणि तेजपत्ता. तर आणि इथे घेतलेले आहेत बासमती राईस. बासमती राईसच घ्यायचा कारण मस्त छान असे मोठे मोठे दाणे वगैरे दिसत पुलावचे, त्याच्याने खूप छान पण लागतो पुलाव. तर ते धुवून वगैरे घेतलेले आहे, थोडेसे भिजू घालून ठेवलेले आहे. तिथे कुकरमध्ये घ्यायचं आहे. आता तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये खडे मसाले जे जिरे होते हे सगळं मध्ये टाकून घ्यायचं आहे. हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थंडीचे दिवस म्हणजे पुलाव तर झालाच पाहिजे, कारण भाज्या वगैरे एवढ्या बकळ येतात. तर मग मस्त टाकून पुलाव केलाच पाहिजे. तर त्याच्यामध्ये लगे टाकलेलं आहे मिरच्या आणि टाकलेल्या आहेत मध्ये मी लसूण आता टाकलेलं आहे. ते आणखीन चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकायचे आहेत. शेंगदाणे पण लगेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा पण जे आहे ते चांगला आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त पण असा गोल्डन ब्राऊन करायचा नाहीये, थोडा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला, फ्लावर, गाजर आणि आलू हे तिन्ही पण मी संगच टाकून घेतलेलं आहे. मग संग थोडंसं तेलामध्ये फ्राय पण होऊन जातं आणि परतून जातं. आणि याच्यामध्ये मी जास्त काहीच मसाले टाकले नाहीत, म्हणजे मसाले टाकलेलेच नाहीये त्याच्यामध्ये. मी हळद वगैरे पण मी टाकायला नाही याच्यामध्ये, आणि मिरची टाकलेली होती, त्याच्याने रेड चिली पावडरची पण काही गरज पडली नाही. साधा सिंपल पुलाव खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. हे नक्की ट्राय करायचं तुम्ही पण एकदा घरी. तर सगळ्यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे. शेवटी गाजर टाकून घेत आहे मी, आणि चांगल्या प्रकारे आता आपल्याला करून घ्यायचं आहे हे फ्राय. आणि आता हे पहा, हे पूर्ण जे आहे ते आता फ्राय झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आणखीन थोडं जे आहे ते मस्त असं फ्राय होऊन जातं. तर टाकलेलं आहे मध्ये मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर पण हे सगळं जे आहे ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो पण चांगला जे मस्त असा फ्राय झाला की मध्ये मग बासमती राईस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि ते थोडेसे परतल्यानंतर मध्ये पाणी टाकून झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला याला. तर आता याच्यामध्ये जे आहे ते मटार, जे वाटाणे जे असतात ते टाकून घेतलेले आहे. ते टाकून पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. शेवटी टाकलेले आहेत मी, आधी नाही टाकलेलं, त्याच्याने आणखीन खूपच सॉफ्ट होऊन जातील. तर इथे मग मध्ये टाकून घेतलेले आहे मी बासमती हा राईस, जो भिजू घातलेला होता तो राईस टाकून घेतलेला आहे. आता याला पण चांगलं आपल्याला थोडंसं 1 ते 1.5 मिनिट परतवून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि पाणी जे आहे ते पाणी जास्त मध्ये टाकायचं नाही आहे आपल्याला. खूप जास्त पाणी टाकल्यानं खूपच जास्त खिचडीसारखं होऊन जाईल. आपल्याला पुलाव करायचा आहे, एकदम मोकळा पुलाव आपला जे आहे ते झाला पाहिजे. तर थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जेवढे तांदूळ आहेत त्याच्या लेवललाच पाणी यायला पाहिजे, एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मी थोडंसं वर येऊ दिलं होतं. तर ते बघा, आता पाणी टाकून घेतलेलं आहे. याला पूर्ण प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कोथिंबीर घालायची आहे थोडी, आत्ताच घालायची कोथिंबीर थोडी, त्याच्याने आणखी फ्लेवर येते. आणि वरतून आणखी नंतर पण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे शिजल्यानंतर पूर्ण पुलाव जे आहे ते. हे पहा, टाकून आता मस्त सगळं करून घेतलेलं आहे एकजीव. आता याचं जे आहे आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि याच्या लो टू मिडियम फ्लेमवर काढायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम फ्लेमवर, जास्त हाय फ्लेम करायची नाही आपल्याला गॅसची. तर ते मस्त झाकून जे आहे ते पुलावच्या 2-3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि मग जे आहे पुलाव वाफाळू द्यायचा आहे. जोवर असं म्हणजे वाफाळण्याच्या आधीच जर आपण त्याचं जर हे केलं, म्हणजे ढक्कन वगैरे जे काढून घेतलं, तर कसं ते छान लागतं पुलाव. पण वाफाळ्याने आणखीन जे थोडं बहुत जे मध्ये पाणी असतं किंवा थोडं मॉइस्ट असतं ते सगळं जे आहे ते निघून जात असतं. आता झाकण वगैरे लावून घेतलेलं आहे. बघा, आपली शिट्ट्या पण झालेल्या आहेत, पुलाव पण एकदम रेडी झालेला आहे. तर हे पहा, सगळा मस्त वरी मसाला जे आहे ते वरी येऊन बसलेला आहे आणि खूप टेस्टी लागतो पुलाव. नक्की ट्राय करा तुम्ही पण हे पुलाव, आणि
कसा बघा किती भारचत आहे, एकदम दाणे दाणे दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा, नक्कीच सबस्क्राईब करून जावा तुम्ही. आणि भेटूया असंच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही पुलाव करा आणि पुलाव खावा. तर भेटूयात पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. तर हा व्हिडिओ जे आहे ते इथेच एंड करते. बाय.